परभणी जिल्ह्यात पावसानं खरं तर कालपासून विश्रांती घेतली खरी, मात्र मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता। जिंतूर तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी आहोत, सोयाबीनच्या प्लॉटवरती आपण आहोत आणि या ठिकाणी पाऊस ओसरला तरी शेतामध्ये पाणी अद्यापही माखलेलं आहे। चिखलाचं या ठिकाणी साम्राज्य झालेलं आहे, त्यामुळं सोयाबीन अशा पूर्ण सडलेल्या अवस्थेत आपण या ठिकाणी पाहतोय। या सोयाबीनच्या शेंगा आता पूर्णपणे सडलेल्या आहे आणि सोयाबीनचे पीक असे हातानं उपटल्या जात आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे। खरं तर गेल्या एका आठवड्याभरापासून सतत परभणीत जोरदार पाऊस होता। पावसानं कालपासून या ठिकाणी विश्रांती घेतली, मात्र पिके या ठिकाणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं विदारक चित्र आपण पाहतोय। शेतकरी त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडलेला आहे। बोरी तालुक्यामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल या ठिकाणी झालेला आहे। सरकार आता या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहते का आणि लवकरात लवकर मदत जाहीर करते का, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा खरं तर लागून राहिलेल्या आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, बोरी, जिंतूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।